2024-25 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जोड्या आणि मोज्यांसाठी 170 रुपये दिले जायचे, परंतु यावर्षीचा निधीच आला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्याप मोजे आणि शूज जे आहेत ते मिळालेले नाही। यांना विचारूया, जूते मिले इस बार? किसी को नहीं? आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील स्वामी विवेकानंद हिंदी उच्च प्राथमिक शाळेतले हे विद्यार्थी आहे। काही विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीचे शूज आणि मोजे घालून आले आणि काही विद्यार्थी बघा हे दृश्य या ठिकाणी आहेत। काही चप्पल घालून आलेले आहेत, काहींकडे चप्पलच नाही अशी परिस्थिती आहे। गेल्या 2 वर्षापासून 170 रुपये मिळायचे मोजे आणि शूजसाठी, परंतु यावर्षी निधीच आलेला नाही। त्यामुळे काही बेअर फुटिंग येत आहे, बिना चप्पल येत आहे। चप्पल क्यों नहीं पहनी? शूज नहीं मिला? शूज नहीं मिला? नहीं, आपने? शूज नहीं मिला। हाँ? शूज नहीं मिला। क्यों नहीं मिला शूज? स्कूल से नहीं मिला? फिर खाली बिना चप्पल के आ गए घर से? नहीं, ये चप्पल है वहाँ पर। चप्पल पहन के आए। आपको शूज मिला इस बार? नहीं, क्यों नहीं मिला? नहीं पता। आपको मिला शूज? नहीं, तो फिर कैसे आए? फिर चप्पल पहन के। चप्पल पहन के आए? हाँ, नहीं मिला शूज। नहीं मिला? हे परत एकदम चप्पल पहन के आता। चप्पल पहन के आते। हे दृश्य या विद्यार्थ्यांचे, अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी घातले शूज पण तो गेल्या वर्षीचे आहे। यावर्षी शाळेला निधीच मिळालेला नाही आणि त्यामुळे हे बघा विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे की चप्पल घालून यावं लागते, काहीला अनवाणी पायानं शाळेत यावं लागते। आणि नागपूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि महानगरपालिकेच्या शाळेमधलं हे चित्र आहे। इथल्या शिक्षिका आहेत। मॅडम तुमचं पूर्ण नाव सांगा, काय परिस्थिती? ममता घनश्याम खुद्रे। यावेळेला निधी न मिळाल्यामुळे बूटमोजे दिलेले नाही आहेत विद्यार्थ्यांना। दरवर्षी मिळायचे? हो, दरवर्षी मिळतं। निधी मिळाल्यानंतरच देतो आम्ही ठराव घेऊन, पण यावेळी निधी नाही मिळाला त्याच्यामुळे त्यांना अप्राप्त आहे। कुठून मिळत होतं? सरकारकडून निधी मिळत होता? हो, सरकारकडून मिळतो। मग आता पोरं कशी येतात तर मग बिना चप्पलचे? चप्पल नाही, चप्पल घालून येतात ना। काहींना मागच्या वर्षीचे बूटमोजे आहेत ते घालून येतात आणि काही चप्पल घालून येतात। काही चप्पल घालून येतात? तुम्ही सांगितलं नाही प्रशासनाला की शूज आणि हे गरीबाचे सगळे विद्यार्थी आहेत? नाही सांगितलं? नाही। नक्कीच म्हणजे त्या शिक्षिका आहे। परत एकदा मी हे सगळे विद्यार्थी, आता या विद्यार्थ्यानं ही फाटलेली चप्पल घालून आलेलं आहे बघा। ही चप्पल दाखव रे बाळा, चप्पल दाखव। ही चप्पल घालून आलेला आहे। ही चप्पल तो घालून आलेला आहे शाळेमध्ये। सरकारकडनं 170 रुपये दरवर्षी मिळायचे, ते यावर्षी मिळालेच नाही आणि त्यामुळे हे सगळे गरिबाचे विद्यार्थी आहे। जिल्हा परिषदच्या शाळेत कोणी शिकत आहेत, कोणी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि अशा प्रकारे हे विद्यार्थी जे आहे, काही आपने शूज नहीं लाए? नहीं। क्यों? मिला नहीं। मिला नहीं? पापा क्या करते? ये घर पे है। घर पे है? हो। आपने? नहीं मिला शूज। फिर घर से चप्पल पहन के आए? हाँ। शूज नहीं मिला? नहीं। ही परिस्थिती आपल्या शाळेत 170 रुपयाची गरज आहे फक्त यांना। दरवर्षी गेल्या 2 वर्षापासून दिल्या जायच्या, परंतु यावर्षी दिलेल्या नाही। त्यामुळे ही फाटलेली चप्पल जी आहे या विद्यार्थ्याची, परत एकदा घेऊन सांगतोय, ही फाटलेली चप्पल जी आहे ती प्रशासनाला प्रश्न विचारते। तुम्ही सगळ्या गाड्या घोड्या आमदारांचा पगार सगळ्यांवर कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जातो, परंतु गरिबांच्या विद्यार्थ्यांना शूज घेऊन देण्यासाठी 170 रुपये सरकारकडे नाही। हा प्रश्न जो आहे तो या सगळ्या गरीब विद्यार्थ्यांकडून हा प्रश्न विचारला जातोय। 2 वर्ष पैसे दिले, मग यावेळेस 170 रुपये निधी एका विद्यार्थ्यांसाठी मोजे आणि शूजसाठी दिला जात होता, तो का दिलेला नाही आतापर्यंत हा प्रश्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।